तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही असं विचारतात अमित ठाकरे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला। तुमची सिस्टीम एवढी सडली आहे का असाही सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, सरकार मात्र ऑपरेशन टायगर मध्ये बघणे असा टोलाही त्यांनी लगावलाय। टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री भुसेंनी राजीनामा द्यावा असं सुजात आंबेडकर यांनी मागणी करताना म्हटले। वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची ही मागणी। टीईटी पेपर फुटी विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन सुरू आहे। जेव्हा असा पेपर फुटतो तेव्हा नुसता एक पेपर फुटत नाही, तुम्ही 4,28,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरुंग लावण्याचं काम करता, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने भारतामध्ये केंद्र सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधानांचा पेपर फुटीसाठी राजीनामा मागितला जातो, त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीकडनं आम्ही ही मागणी घेतो की जर आज महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटत असेल तर संबंधित शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे सुधारलं पाहिजे। बातमी टीईटी पेपर फुटी प्रकरणाचीच आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयात थोड्याच वेळात आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे। 4 आरोपी आहेत अशी प्राथमिक माहिती होती। भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयात थोड्याच वेळात या सर्वांना हजर केलं जाणार आहे। बीएड उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी जी पात्रता परीक्षा होती, टीईटी परीक्षा, तिचा जो पेपर जो आहे शनिवारी जो आहे फुटलेला होता भिवंडीमध्ये, तो त्याचं रॅकेट जे पकडण्यात आलेलं होतं। भिवंडी पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये भिवंडीतून हरियाणा येथील धीरज बलराज सिंग, राजीव शाव व आकाश कुमार स्वराज कुमार या दोघा बिहारी अशा 3 व्यक्तींना कोंडगाव पोलिसांनी अटक केलेली आहे। 1.5 कोटीला त्यांना हा पेपर विकायचा होता। आणि जर आपण पाहिलं तर यामध्ये ते 3 आरोपी आहेत, त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे टीईटी पेपरचे 4 संच मिळाले आणि जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तपासले असता ते पेपर आणि आज रविवारी जो पेपर होणार होता टीईटीचा त्या पेपरमध्ये बरेचसे प्रश्न हे साम्य आढळून आले आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। पेपर विक्री करणाऱ्यांचं जे काही नेटवर्क होतं ते फक्त भिवंडीत होतं की संपूर्ण महाराष्ट्रात होतं, याचा सुद्धा तपास होणार आहे आणि त्यासाठी पोलीस आता कसोशीनं कामाला लागलेले आहेत। भिवंडी संजय भट, TV9 मराठी।